नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला तर आपण आता चौथा अध्याय सुरुवात करू. अध्याय चौथा. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने. न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन. सांडून या अवघा क्षीण नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येते हाता. स्वामी चरित्र गाथा ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गत्याध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती. नरपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्याचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव. हे तयाचे सुकृत पूर्व, नित्यसेवा घरी त्याचे. जे केवळ वैकुंठवाशी, अष्टसिद्धी त्यांच्या दाशी. नवविधी तत्पर सेवेशी. ते धरिती मानव रूप, चोळाप्या केवळ निर्धन. परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन या आपण, सहज आली तया घरी. कैशी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येते. नाना प्रकारे त्रास देती, परी तो करी कधी न कंटाळे. चोळाप्याची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखवती. नगरवासी जनांची भक्ती, दिवसेदिवस दृढ जडली. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरुनी. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संतानी. पावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तृप्त झाले. मायामय पसाऱ्या ते पसरले, ऐशे आले किती एक. सर्वांशी कल्पद्रुम समान, होऊनी कामना करीती पूर्ण. भक्त काजस्तव अवतीर्ण, मानव रूपे झाले. भक्त अंतरी जे जे इच्छिते, ते ते यतिराज पुरविते. दृढ चरणी जयाची भक्ती, त्याशी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील, तयाशास्ते केवळ नास्तिक वाप्रती तत्काळ. योग्य शासन करिता ती, महिमा वाढला विशेष. कितीक करू लागले द्वेष. कोणायका समयास, वर्तमान घडले पै. कोणी दोन संन्याशी आले अक्कलकोटाशी. हसोनी म्हणती जनाशी, ढोंगी याच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोग भोगी. साधू लक्षण त्याचे अंगी, कोणते हो वसतसे. काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पावले. यात स्वार्थ ना परमार्थ, मिळे फसला तुम्ही अवघेही. ऐशे तयाने निंदिले, समर्थानी अंतरी जाणले. जेव्हा ते भेटीशी आले, तेव्हा केले नवल एक. पाहावय आले लक्षण, समर्थ समजले ती खून. ज्या घरी बैसले तेथून, उठून या चालले. एका भक्ताची अघरी, पातली समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते, बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छुजन अख्यात, पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी झाली. दर्शने घेऊन चरणार्चे, मंगल नाम गरजेती वाचे. हे तू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती, नाही मी ते तया ते. कोणी नवसाते करीती, कोणी अनुनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्याशी गौतुक पाहती, मना माझीने आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरुनी. क्षण एक घडता सत्संगी, तत्काळ पालटे की कुमती. म्हणून कवी वर्णिताती, संत महिमा विशेष. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ संन्याशा पडे लोटिती. पाणी सुटले त्यांच्या मुखाशी, म्हणती यथेश्य मिळेल खावयाशी. आज सारा दिवस उपवासी, जीवामुचा कळवळला. मोडली जनाची गर्दी, तो येऊन सेवे करी. संन्याशा पडल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले. तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत. संन्याशी मणी झुरत, व्याकुळ होत भुकेने. समर्थाने त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी. सूर्य जाता असता चळाशी, तेथून उठले दोघे संन्याशी. त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता सयाशी, अन्नोद्रक वर्ज असे. जे पातले करू छळना, त्याची झाली विटंबना. दंडावया कुशित जना, अवतरले ती वरे. तयाच्या चरणी ज्याची भक्ती, त्याचे मनोरथ पुरविती. पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र. श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगी वाढले निश्चिती. त्यांचा अवतार स्वामी येती. वर्णी किती विष्णुदास,
इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा परिसोतपे प्रेमळ भक्त पुरुषोत्त चतुर्थाध्याय गोड हा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभ भवन्तु. श्री स्वामी समर्थ. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.